पण काय म्हणतात ना, परिस्थिती. 9वीत असतानाच माझ्या वडिलांनी माझं लग्न आत्याच्या मुलाशी करून दिलं. जेव्हा जन्म झाला तेव्हा म्हणजे माझ्यापाशी कोणच नव्हतं. माझ्या मुलाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याला चालता येणार नाही. मिस्टर म्हटले की अरे, आपल्याला मुलं इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पैसा हा नंतर, पण जर पैसा असेल तरच माणूस आपल्या जवळ येतो, अन्यथा माणूस आपल्या जवळ येत नाही. हे मी फार जवळून पाहिले. मनीषा श्रीकांत जगताप माझे नाव आहे. मी सासवडवरून जोग स्टॉक मध्ये आले आहे. माझी कहाणी सांगायचं म्हटलं तर जगाने मला शिकवलं की कसं राहायचं, कसं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी जगाने शिकवल्यात. माझं लहानपण माझ्या मामाच्या गावी गेलं. मामाच्या गावी गेल्यानंतर मी जेव्हा 4थीला गेले त्यावेळेस मी माझ्या वडिलांकडे आले. माझ्या आईचं दुसरं लग्न, म्हणजे वडिलांचं दुसरं लग्न झाल्यामुळे मी मामाच्या गावीच होते 4थी पर्यंत. त्याच्यानंतर मी 4थीला जेव्हा मला कळायला थोडं लागलं तेव्हा मी माझ्या वडिलांकडे आले. वडिलांकडे आल्यानंतर वडिलांची परिस्थिती जेमतेमच होती. वडील शेतकरी असल्यामुळे म्हणजे दोघी आई, आम्ही चौघे बहीण भावंड, म्हणजे मला 2 सावत्र भाऊ आणि 1 सक्का भाऊ. मी कधी असं त्यांच्यात दुजाभाव केलाच नाही. पण काय म्हणतात ना, परिस्थिती. 9वीत असतानाच माझ्या वडिलांनी माझं लग्न आत्याच्या मुलाशी करून दिलं. त्यामुळे नाही का, आता लग्न झाल्यानंतर माझं शिक्षणाचं पूर्ण म्हणजे थांबल्यासारखंच असं मला वाटायला लागलं. आत्याच्या मुलाबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांना म्हणजे इच्छा होती की माझी बायको अशी काहीतरी असावी की सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी तिने करावं. पण म्हणतात ना, परिस्थिती, प्रत्येक वेळेस परिस्थितीच, कुठल्याही गोष्टीला परिस्थिती असते. माझ्या मिस्टरांनी लग्न झाल्यानंतर काही दिवसात त्यांच्या मित्राला रिक्षा घ्यायची होती. त्याच्यामुळे जॉब स्वतःचा सोडून दिला. त्यातून काही पैसे येतील ते त्या मित्राला रिक्षा घेण्यासाठी दिले. तेव्हा माझा मुलगा फक्त 3 महिन्याचा होता. आता जॉबच नव्हता त्यांच्याकडे. माझ्याकडे मी जॉब, म्हणजे शिक्षण 9वी असल्यामुळे जॉबचा काही म्हणजे हेच नव्हतं. त्याच्यानंतर मिस्टरांनी मला पुढे शिक्षणासाठी बाहेरून ऍडमिशन करून शिक्षण करण्यासाठी परवानगी दिली. मी जी आता उभी आहे ते फक्त मिस्टरांमुळे आहे असं मला तरी वाटतं. आणि म्हणजे मुलगा लहान होता, जॉब सुटला, आता करायचं काही. आमचं गाव आंबळे, गावी मी कधीही राहिलेली नव्हती. मला रानातलं काम कसं करतात त्याचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे सासू सासरे म्हटले की गावी राहायचं नाही, तुम्ही पुण्यातच सेट व्हायचं. आमच्या छोट्या नंदूबाई म्हटल्या की आमच्याकडे राहा. त्यांच्याकडे राहायचं म्हटलं तरी त्यांची त्यावेळेस 2000 मध्ये त्यांची रूम सिंगल होती. त्यांना 3 मुले, म्हणजे ते सगळे त्यांची फॅमिली 6 जण होते, त्यात आम्ही 3 जण होतो. त्याच्यामुळे नाही का, एकत्र राहायचं म्हटलं की काही ना काही होणारच. मग त्यांनी त्यांच्या भावाला सांगितलं, एक काम कर, तू स्वतः सिंगल रूम घे, दुसरीकडे शिफ्ट हो. आम्ही शिफ्ट झालो. त्याच्यानंतर ह्याच्यात माझं शिक्षण चालूच होतं. शिक्षणाला माझ्या मिस्टरांनी मला स्टॉप करून दिला नाही, शिक्षण चालू होतं. मुलगी जेव्हा माझी 2001 मध्ये जन्म झाला तेव्हा मिस्टरांना फक्त 1200 रुपये सॅलरी होती आणि तिचा जन्म पिंपरी चिंचवडला YCM हॉस्पिटलला झाला. जेव्हा जन्म झाला तेव्हा म्हणजे माझ्यापाशी कोणच नव्हतं, कारण माझ्या मोठ्या चुलत्याचा ऍक्सिडेंटली प्रॉब्लेम झाला. त्यामुळे तिकडून आईकडून येणार असं कोणीच नव्हतं. मिस्टर येणार तर शेजारच्या मुलांनी माझ्या मुलाला गटरामध्ये टाकलं, त्यामुळे त्याला ऍडमिट करावं लागलं. मग माझ्याकडे असं येण्यासारखं असं कोणीच नव्हतं. मला पिंपरी चिंचवड सारख्या YCM हॉस्पिटलमध्ये ब्लड बॉटलमध्ये गेल्यामुळे मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला ससन हॉस्पिटलला बेवारशी म्हणून सोडवण्यात येईल. पण त्यावेळेसही मी फक्त असा विचार केला की अरे, माझ्या मिस्टरांचा माझ्यावरती खूप जीव आहे
आणि त्यांनी असं का केलं? पण मला बाहेर काय झालंय हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे बाहेर काय झालंय काहीच माहिती नव्हतं. मग त्यावेळेस मला असं दुसऱ्या दिवशी मिस्टर आल्यानंतर बोलले, की "काही काळजी करू नको. इथून पुढे मी थांबेल." तिथे कसे तरी आम्ही तिथून स्ट्रगल करत आलो. आमचं एकदम छान व्यवस्थित चाललं होतं. तर काही म्हणतात ना देवाची नजर. मुलगी छोटी असतानाच मग माझं शिक्षण कंप्लीट झालं. ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करता मी कल्याणनगर बिशप स्कूलमध्ये जॉबला लागले. 2004 मध्ये मला 2003 मध्ये मला ₹2000 सॅलरी होती. आमच्या दोघांचं खूप सुंदर छान चाललं होतं. त्याच्यानंतर माझ्या मुलाचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, की त्याला चालता येणार नाही. मिस्टर म्हटले, की "अरे, आपल्याला मुलं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पैसा हा नंतर. पण जर पैसा असेल तरच माणूस आपल्या जवळ येतो, अन्यथा माणूस आपल्या जवळ येत नाही." हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. मग जॉब सोडला. छान कल्याणनगर बिशप स्कूलमध्ये हेल्पर टीचर म्हणून जॉब लागला होता. तो जॉब मला सोडावा लागला. त्याच्यानंतर नाही का एकदम म्हणजे खूप सुंदर चाललं होतं. म्हणजे आमच्याकडे 4 व्हीलर गाडी होती. सगळं काही खूप छान चाललं होतं. म्हणतात ना देवाची नजर किंवा कशात कोणत्यातरी गोष्टीला नजर लागते त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे लॉसला गेलो. 2010 मध्ये पूर्ण लॉसला गेलो. लॉसला गेल्यानंतर जे आमच्याकडे सोनं, गाडी जे काही होतं वाघोलीमध्ये ते सर्व आम्हाला एका रात्रीत माझ्या मिस्टरांनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावरती कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं आणि त्यात पूर्ण लॉसला गेले. ज्यावेळेस मी गोल्ड द्यायला गेले, त्यावेळेस सोनाराने सांगितलं होतं, की शेठला घेऊन या. मी म्हटलं शेठची कंडिशनच नाहीये. कारण त्यांना खूप वाईट वाटायचं, की मी काय होतो आणि काय झालो. त्यांना म्हटलं, की तुम्ही टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत आपण दोघं एकमेकाला साथ देऊ, दुनिया आपल्याला काही करू शकत नाही. कर्ज ह्या गोष्टीसाठी आपण माघार घ्यायची नाही. मग आम्ही सोनं वगैरे हे केल्यानंतर सासवडला परत गावी जायचं. परत आम्ही पुन्हा झिरो झालो 2010 मध्ये. जसे आम्ही 2000 मध्ये होतो तसेच पुन्हा 2010 मध्ये झालो. आता सासवडला आलो. सासवडला आल्यानंतर म्हणजे गावी राहायचं तर सासू-सासरे म्हणले पुन्हा गावी नाही राहायचं. सासवडला माझी एक फ्रेंड आहे. तिने आम्हाला फ्लॅट वगैरे पाहून दिला. आम्ही सासवडला शिफ्ट झालो. सासवड सारख्या गावात म्हणजे ते शहरही नाहीये आणि म्हणजे कामासाठी काही साधन नाहीये तिथं. मग कामाला पुण्यात काम करायचं म्हणलं तर अपडाऊनचा खर्च आला, सगळ्याच गोष्टी आल्या. ह्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या? पुन्हा मिस्टर डिप्रेशनमध्ये होते. ते कसं आणि त्यावेळेस नाही का नातेवाईक खूप असतात, पण सपोर्ट कोणीही करत नाही. कारण आपल्याकडे पैसा नसतो. आपल्याकडे पैसा नसतो त्यामुळे कोणीही सपोर्ट करत नाहीत. नातेवाईक भरपूर असतात, पण सपोर्ट करायला कोणी समोर येत नाही. एकही समोर येत नाही. त्यावेळेस फक्त आपल्याला नावं ठेवतात. "अरे, ह्यानी असं केलं, ह्यानी तसं केलं, ह्या-ह्या गोष्टीमुळे हा लॉसला गेला." पण खरी परिस्थिती फक्त जो लॉसला जातो त्याला माहिती असते. मग सासवडला आल्यानंतर मी डब्बे, मेस चालू केली. कसंबसं घर चालण्यासारखा खर्च चालू केला. मग माझीच एक मैत्रीण होती. तिचा बाळ 3 वर्षाचं होतं. ती म्हटली, की "जगताप तुम्ही डे केअर छान पद्धतीने चालवू शकता. तुम्ही डे केअर का चालू करत नाही?" फक्त ₹200 3 तासाला मला ₹200 मिळायचे. एकच मुलगा होता माझ्याकडे. एकच मुलगा होता. मैत्रिणींनी फार विश्वासाने तो माझ्याकडे सोडला होता. तिच्याबरोबर 3 महिन्यात माझ्याकडे 4 ते 5 विद्यार्थी आले. कसाबसा आमचा खाऊन-पिऊन गुजारा चालला होता. त्याच्यानंतर मी 2012 मध्ये मी म्हणजे स्वतःच शाळा ओपन करायची. त्यामध्ये माझ्या मुलांनी नाही का पंत्या, रांगोळ्या अगदी रस्त्यावर बसून आम्ही मराठी म्हणजे मी मराठी आहे. आपण म्हणतो ना देशमुख वगैरे, की देशमुखांनी रस्त्यावर बसून विकायचं असतं का? असे काही जण खूप जण मला म्हणायचे, की "अरे आपण देशमुख आहे, रस्त्यावर बसून विकायचं का?" पण मी तसा कधीच विचार केला नाही. विचार माझा फक्त हा, की माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर आणि मी स्वतः कसं व्यवस्थित राहू. जर आपण खचलो तर उपयोग नाही. मग त्यावेळेस आम्ही
माझा मुलगा अगदी 8वीलाच होता तरी तो रांगोळ्या, पंत्या हा सेल करायला लागला. मी दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर घ्यायला लागले डे केअर सांभाळता. माझ्या मिस्टरांचेच एक मित्र आहेत, त्यांची एक संस्था होती. त्या संस्थेने मला सपोर्ट केला. त्यांनी 1 वर्षभर स्वतःच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन मला वापरायला दिलं. मी स्वतःची म्हणजे शाळा ओपन केली, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून तिला नाव दिलं. अंडरटेकिंग किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून तिला नाव दिलं. आणि त्याच्यानंतर मी 2015 मध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन ओपन म्हणजे पैसे असे मॅनेज केले मिस्टरांनी मी आणि स्वतःची शाळा मी ओपन केली. किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल सासवड असं माझ्या शाळेचं नाव आहे. आणि आता माझ्याकडे 15 स्टाफ सगळा मिळून आहे आणि 300 विद्यार्थी आहेत माझ्याकडे. कोरोनाच्या काळात मी पूर्ण लॉसला गेले होते. तेव्हाही एका सरांच्या माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी तेव्हाही एका मित्राने खूप छान सपोर्ट केला की काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जर टेन्शन घेतलं तर आतापर्यंत अस्तित्व पूर्णपणे कोरोनामध्ये मला कोरोना झाला, अटॅक आला, तरी पण माझ्या मिस्टरांनी मला म्हणजे असं हे केलं नाही की आता तुला कोणीच नाही, म्हणजे मला आई वडील नाही. पण मिस्टरांनी च्याकडे बघूनच असं वाटलं की नाही, तेच माझी आई आणि तेच माझे वडील. त्यांनी कधीही मला असं एकटं सोडून दिलं नाही. आजही जेव्हा आम्ही इकडं जोक स्टॉकसाठी त्यांना मी सांगितलं की अहो माझं असं असं झालेलं आहे, स्टोरी आहे, तर ते म्हणले ठीक आहे, तुला मी घेऊन जाईल. म्हणजे प्रत्येक गोष्टीत असं काहींच्या बाबतीत होतं की नवरा छान नसतो, पण खरंच माझ्यासाठी माझा नवरा मोटिवेटसाठी माझा नवरा, मी कितीही थकले किंवा काही झालं तरी माझा नवरा मला नेहमी पाठिंबा देत असतो. मला जेव्हा जॉब काहीच नव्हतं तेव्हा मी पुण्यामध्ये एका कपड्याच्या शॉपमध्ये मिस्टरांनी मी जॉब केला होता, वॉचमॅनची ड्युटी केली. त्या दिवशी असं ठरवलं की म्हणजे दिवसभर आम्ही उभा राहिलो, तेही बाहेर डोळ्यातून पाणी आणत होतं की माझ्यामुळे आज तिला ही अवस्था तिची झालीये. आणि मी असा विचार करत होते की अरे काय म्हणजे आपल्यावरती काय वेळ आली की आज आपण वॉचमॅनची कपडे घालून उभा आहे. आम्ही दोघांनी मिळून एक दिवस लाईफ मधले माझ्या ते न विसरणारे तो दिवस आहे. दिवस म्हणजे रात्रीच्या 9 वाजेपर्यंत कॅम्पमध्ये एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये आम्ही दोघांनी वॉचमॅनचा ड्रेस घातला आणि दिवसभर ड्युटी केली. संध्याकाळी दोघेही घरी गेलो. खूप अपसेट होतो, पण मुलांकडे बघून ठरवलं की नाही, आजपासून जे काही करायचं ते आपण स्वतः करायचं. जे काही असेल ते आपलं स्वतःच असेल, आपण दुसऱ्याकडून नाही काही करायचं. मग त्याच्यानंतर जी माझी शाळेची लाईफ स्टार्ट झाली ती त्याच्यानंतरची माझी शाळेची लाईफ स्टार्ट झाली. मग माझ्या सासूबाई वारल्यामुळे मी सरस्वती ज्ञान संस्था स्टार्ट केली आणि त्याच्या अंडरटेकिंग किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल स्टार्ट केलं. डायरेक्ट फक्त म्हणजे स्कूल आपण ओपन नाही करू शकत ना, त्यासाठी संस्था असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण संस्था ओपन केली आणि आता संस्थेचं काम माझ्याकडे माझे मिस्टर सगळे संस्थेचं काम वकील वगैरे लावून करून घेतात आणि मी फक्त शाळा पाहते. जो स्टॉकच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगू शकते की माझ्यासारखी सामान्य घरातली मुलगी हे सगळं जिद्दीने चिकाटी असेल ना आपल्याकडे, तर ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.